नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मीही मजेत. मित्रांनो, आजची कथा आपण जी पाहणार आहोत ती आहे चंद्रदेव आणि देवगुरु बृहस्पती यांची पत्नी तारा यांच्या प्रेमाची. मित्रांनो, बृहस्पती हे देवांचे गुरु होते आणि तारा ही त्यांची पत्नी. चंद्रदेव हे दिसायला अत्यंत सुंदर आणि आकर्षक होते. एकदा ते देवगुरु बृहस्पती यांच्या घरी गेले असता त्यांनी बृहस्पतींची पत्नी तारा हिला पाहिले आणि तिच्या सौंदर्यावर चंद्रदेव मोहित झाले. तारा देखील चंद्राच्या सौंदर्याकडे आकर्षित झाली आणि बृहस्पती यांना सोडून चंद्रदेवासोबत निघून गेली. मित्रांनो, बृहस्पतींनी चंद्राला आपली पत्नी पुन्हा मागितली, पण चंद्राने नकार दिला. त्यावरून बृहस्पती क्रोधित झाले आणि त्यांनी युद्धाची घोषणा केली. हे युद्ध तारकामय युद्ध म्हणून ओळखले जाते, ज्यामध्ये एका बाजूला देव आणि दुसऱ्या बाजूला शुक्राचार्य यांच्या नेतृत्वात असुर जे चंद्राच्या मदतीला होते. मित्रांनो, जेव्हा हे युद्ध भीषण रूप घ्यायला लागले तेव्हा ब्रह्मदेवांनी हस्तक्षेप केला आणि चंद्राला समजावून ताराला परत बृहस्पतींकडे सोपवण्यास सांगितले. तारा जेव्हा पुन्हा आली तेव्हा ती गर्भवती होती. तिने एका अत्यंत तेजस्वी मुलाला जन्म दिला, ज्यांचे नाव बुध. बुध हा चंद्र आणि तारेचा पुत्र. मित्रांनो, या कथेवरून आपल्याला काय म्हणजे ह्या कथेचा अर्थ असा होतो की आकर्षण आणि मोह यामुळे मोठी संकट येतात. ज्ञान म्हणजेच बृहस्पती आणि मन म्हणजेच चंद्र यांच्यात संघर्ष दाखवला या कथेमध्ये. मित्रांनो, या संघर्षातूनच जन्म घेतो बुद्धी म्हणजेच बुध. तर मित्रांनो, कथा आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.